प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आमच्या घरचा बाप्पा कालच बनवून झालाय बरं का। आम्ही घरी बनवतो बाप्पा। आमच्या बाप्पाचा व्हिडिओ मी तुम्हाला एपिसोडच्या शेवटी शेअर करते, नक्की बघा हा प्रेक्षकांनो। तर ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज खूपच छान दाखवलंय त्यांनी सगळंच। प्रिया जबरदस्त तोंडावर पडली आहे प्रेक्षकांनो। शेवटी मसाले दूध पिऊन तीच झोपी गेली आहे। कशी कुठे काय बघत राहा। आता ही सायली प्रतिमा त्याला कन्व्हिन्स करत असते आरतीसाठी। ती म्हणत असते की अर्थात तुम्हाला चालणार असेल तर तुम्ही कराल ना पूजा। पूर्णाजी म्हणत होत्या तुम्ही रविराज काका आणि तन्वी तिघे मिळून पूजा करायचे, यावर्षी कराल ना प्रतिमा त्या। तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 7 सप्टेंबरच्या भागात त्यांनी खूपच मस्त दाखवलंय सगळं। आता ही सायली म्हणत असते प्रतिमा त्या, हे बघा मला माहिती आहे तुम्हाला तुमचं लग्न संसार आठवत नाहीये, पण तुमचा आमच्यावर विश्वास बसलाच असेल ना एव्हाना। या घरातली माणसं तुम्हाला खोटं बोलणार नाहीत, तुम्हाला फसवणार नाहीत ती। आणि रविराज काकांच्या मनातलं डोळ्यातलं प्रेम दिसतंय ना तुम्हाला। फक्त तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ते काहीच बोलत नाही, तुमच्या भावनांचा ते आदर करतात। मग तुम्हीही त्यांच्या भावना समजून घ्या ना प्रतिमात्या। प्रतिमात्या आता थोड्या वेळ काहीच बोलत नाही। मग सायली म्हणते प्रतिमात्या रविराज काकांसाठी नाही पण बाप्पांसाठी तर कराल हे सगळं। बाप्पावर आहे ना भक्ती तुमची, कराल ना प्रतिष्ठापना। आता सध्या तर त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये, पण आता इकडे ही प्रिया त्या महिपतला त्यांना सगळ्यांना सांगत असते गणपतीच्या स्थापनेच्या वेळेला सायली तिथे राहिलीच नाही पाहिजे, नाहीतर नेहमीप्रमाणे सगळे फासे तिच्याकडनं पडतील। आणि प्रतिमाला जाणवलं तर ती सायली तिची खरी मुलगी आहे म्हणून आता ही जास्ती घाबरत असते बरं काय सगळ्यांना। सगळे तिच्याकडे रागाने बघतात। आता प्रिया म्हणते नाही नाही, मी त्या सायलीला पूजेपर्यंत पोहोचूच देणार नाहीये। महिपत म्हणतो काय करणार आहेस ग तू। मग आता ती प्रिया म्हणते त्या सायलीला झोपेच्या गोळ्या खाऊ घालणार आहे मी। साक्षी तिच्याकडे अशी बघत असते। मग प्रिया म्हणते पूजेच्या वेळेला ती झोपलेलीच राहील ना, तिची नाचक्की होईल। पुन्हा ती तिथे नसली की प्रतिमाला जाणवण्याचा काही ओळखण्याचा संबंधच नसणार ना। साक्षी म्हणते मस्त ग, काय प्लॅन आहे तुझा, झोपेच्या गोळ्या देणार म्हणे। ती रस्त्यावरची स्वस्तातली क्राईम नॉवेल वाचते का ग। आता ही प्रिया तिला उत्तर देते तुमच्या महागात पडलेल्या प्लॅन पेक्षा माझ्या स्वस्तातल्या नॉवेल परवडल्या, निदान त्यांचा काहीतरी उपयोग होतो ना। महिपत म्हणतो बरं बरं राहू दे, तुझ्या इयत्ता 3रीतल्या आयडियाचा काय उपयोग होतो ना ते बघू आता, चल। आता लगेच हा नागराज म्हणतो बर मानलं तुला, तुझी आयडिया जर वर्क झाली ना तर खरंच मानलं तुला। प्रतिमा वहिनी जर पूजेच्या तिथे नाही आली ना प्रिया तर मग मानलं तुला। खरं तर मला ना वीट आलेला आहे सारखं, आपलं प्रतिमा हे आठवतं का, प्रतिमा ते आठवतं का, डोक्याला वीट आलाय माझ्या, वीट। आता नागराजचा काय संबंध बरं, तिथे असतो तरी का हा, असो। पण आता लगेच प्रिया आगाऊपणा करायला लागते आणि म्हणते बघा शिका माझ्याकडून, चांगला प्लॅन कसा करायचा, सक्सेसफुल कसा करायचा तो प्लॅन शिका सगळेजण माझ्याकडून। प्रेक्षकांनो, ही 100% मार खाणार आहे बरं का। आता हे सगळेचे सगळे तिच्याकडे बघायला लागतात रागाने। चुपचाप आता कल्टी मारते ती तिथून। तिच्या लक्षात येतं की सगळे आपल्याकडे बघतायत, मग पटकन उठते, पर्स घेते आणि निघून जाते। असो, तर आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या अर्जुनच्या घरी सगळ्यांची अशी मस्त तयारी रंगली आहे ना, पण आता त्या मसाला दुधाचा गोंधळ होतोय आधी। आता हे प्रतापराव म्हणतात कटाची आमटी काय छान झाली होती कल्पना। चैतन्य म्हणतो अरे हो खरंच मावशी, मी तर 3 दिवसाचं जेवलोय आज, फर्स्ट क्लास झाली होती आमटी। म्हणजे उद्यापासून आता मी फक्त उपवासाचंच जेवणार आहे बरं का बाबा। आता सगळे हसायला लागतात। प्रतिमा आता त्यांच्यामध्येच बसल्यात बरं का। आता ही अस्मिता म्हणते ए हावरट, अरे उपवासाचे पदार्थ फक्त आमच्यासाठीच बनणार आहे बरं का। ए विमल, माझ्यासाठी साबुदाणा वडा कर हा उद्या। अस्मिताला आधी तिची सोय करून घ्यायची असती। आता लगेच पूर्णाजी म्हणतात अरे काय चाललंय तुमचा, आत्ता कुठे आत्ताच जेवून उठले तुम्ही आणि पुन्हा उद्याच्या जेवणाची काय चर्चा करताय रे। काय ग अस्मिता, गणेश चतुर्थीला कोणी साबुदाण्याचे वडे खातं का ग। सगळेजण हसायला लागतात आता तिला। प्रतिमा त्या खूप एन्जॉय करतात बरं का यांच्या सगळ्यामध्ये बसून। आता कल्पनाताई म्हणतात बघ ना पूर्णाई, ज्यांना उपवास नाहीये ना त्यांना उपवासाचे पदार्थ खायला किती सगळेजण आतुर झालेत बघा। अश्विन म्हणतो बरं दादा, परवा सायली वहिनीना डॉक्टर साठेकडे घेऊन जायचंय बरं का दाखवण्यासाठी। मग आता अर्जुन म्हणतो हो हो लक्षात आहे माझ्या। चैतन्य म्हणतो अश्विन अरे काय प्रश्न विचारतोय तू, एक वेळेला अर्जुन त्याचं नाव विसरेल, प्रोफेशन विसरेल, पण सायली वहिनीच्या बाबतीत काहीही विसरणार नाही। सगळे हसायला लागतात। अश्विन म्हणतो हे मात्र खरं आहे हा। आता सगळेजण सायली आणि अर्जुनकडे बघतात। मग आता लगेच प्रिया म्हणते आज खरंच किती मस्त झालं ना जेवण।
पण एका पदार्थाशिवाय ना जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाहीये. आता सगळेजण म्हणतात कुठला पदार्थ? अस्मिता म्हणते ए आईस्क्रीम ना, मला वाटलंच तू आईस्क्रीम म्हणणार आहेस. आता लगेच प्रिया म्हणते नाही ग अस्मिता, मसाला दुधाबद्दल बोलते मी. मी सगळ्यांसाठी मसाला दूध बनवून आणते. आता ही असं म्हटल्यावर सगळेजण असे पाहतात तिच्याकडे, जणू काही अंगावरती खूप मोठं संकट कोसळलंय. आणि मग ही प्रिया म्हणते सगळ्यांना छान शांत झोप लागेल आणि सगळे फ्रेश राहतील ना उद्याच्या पूजेसाठी. सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात बरं का या प्रियाकडे. पण त्यातल्या त्यात रविराज म्हणतात अरे बापरे, काय 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 म्हणालीस तू तन्वी? तू बनवणार आहेस का मसाले दूध? ए चैतन्य, ए बाबा, अरे मला जरा चिमटा तरी काढ रे. अरे मला असं वाटते मी स्वप्नात वगैरे की काय. आता सगळेच जण हसायला लागतात रविराजला आणि प्रियाला. मग प्रिया म्हणते काय हो बाबा, माझी मस्करी करता अशी? मी आणते पटकन मसाले दूध करून आणते. मग विमल म्हणते थांबा मी मदत करते तुम्हाला. लगेच प्रिया म्हणते काही गरज नाहीये, थांब इथेच तू, आणते मी आणते. आता सगळ्यांना जरा टेन्शन आलंय खरं, पण चला काहीतरी करते ना, म्हणजे जे माणूस कधीच काम करत नाही ना ते जेव्हा काम करायला लागलं की जरा जास्तीच कौतुक वाटतं. आणि इथे सगळेजण रोज कामं करतात पण त्याचं कोणाला काही वाटत नाही बाई. असो, आपले सणवार आहेत ते आनंदाने तर करायलाच हवे. आता ही मसाला दूध करायला घेते तेव्हा सायली अशी तिच्या भोवती गोल गोल फिरत असते, तिच्यावर लक्ष ठेवत असते. पण ही काही सायलीला जुमानत नाही. आता सायली जेव्हा जाते ना तिथनं, मुद्दाम सायली मोबाईल बघत असते, तिथे टाइमपास करत असते प्रियाचं मसाले दूध होईपर्यंत. मग जेव्हा मसाले दूध होतं तेव्हा सायली बाजूला चालली जाते. मग ही काय करते, एका ग्लासमध्ये तिनं ते औषधाच्या गोळ्या घातलेल्या आहेत. पण आता खरं सांगा प्रेक्षकांनो, या झोपेच्या गोळ्या अशा विदाऊट प्रिस्क्रिप्शन कुठेच मिळत नाहीत. असो, हिच्या कोणी ओळखीचा असेल मनात येणार. म्हणजे हा विचार मनात येतोच की आता तिने बरोबर पर्टिक्युलर एकाच ग्लासमध्ये ते मिक्स केलंय आणि तो ग्लास लक्षात ठेवलाय बरं का तिने. आणि मग आता ट्रेमध्ये सगळे ग्लास आणल्यावर विमल म्हणते मी देऊ का सगळ्यांना? प्रिया म्हणते कशाला, मी केलंय ना दूध, मी देईल माझ्या हाताने, तू हे धर फक्त. मग आता एक एक ग्लास काढून सगळ्यांना दूध वाटत असते. आता तन्वीच्या हातचं दूध म्हणजे अमृततुल्यच झालेलं आहे. आता ही अस्मिता म्हणते बाप रे तन्वी, किल्लेदार काय दूध बनवलंय. आता रविराज म्हणतात खरंच बाबा, माझ्या हातच्या मुलीचं दूध म्हणजे माझ्यासाठी खरंच अमृततुल्य आहे. कौतुकाचा वर्षाव झालेला आहे बाबा तन्वीवर, म्हणजे खोट्या तन्वीवर. वा वा वा, काय छान झालंय दूध. आता प्रिया म्हणते आई घे ना, मी माझ्या हाताने मसाले दूध बनवलंय, पिशील ना ग? मग आता घेतात प्रतिमा आत्या सुद्धा. आता ते त्या घेतात तो लगेच सगळे त्यांच्याकडे बघतात, उगाच कशातही सस्पेन्स दाखवतात हे. असो, आता घेतलं त्यांनी दूध. मग सायलीला पण देते. सायलीला म्हणते घे ना सायली, अगं ते गार होईल, घे घे लवकर पिऊन टाक, गरम गरम दूध पिण्यातच मज्जा आहे ना. मग सगळ्यांनी दूध पिलं. तर ते दूध पिताना पण किती वेळ दाखवलंय त्यांनी, काहीतरी आपला वेळ काढूपणा करतात. असो, तर आता सगळ्यांनी असं हळूहळू दूध पिलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि काय वाटतं तुम्हाला, प्रियाचा हेतू सफल झाला ना? म्हणजे इथपर्यंत असंच वाटत होतं की आता प्रियाने शेवटी दिलं दूध त्या सायलीला. पण आता पहाट झालेली आहे आणि गणपतीची तयारी चालू झाली आहे सगळ्यांची. आता या पूर्णाजी म्हणतात चैतन्य छान केलं रे डेकोरेशन, खूपच छान. आता कल्पनाताई म्हणतात अहो पूर्णाई पूजेची तयारी झाली आहे, तुमच्या वाती झाल्यात का वळवून? पूर्णाजी म्हणतात झाल्यात ग बाई, पण तुझा हा कणकेचा गोळा बसलाय ना इथे, त्याचं काय करायचं? या गोळ्यानं मदत केली तर आणखी वाती वळून होतील माझ्या. सगळेजण हसायला लागतात अस्मिताला. आता अर्जुन म्हणतो अगं अस्मिताई, अगं आज तरी तो फोन बाजूला ठेव ग तुझा, गणपती येत आहेत घरी, मदत कर ना. अस्मिता म्हणते केली ना मी मदत, मी पूर्णाजीला वातीसाठी कापूस मीच आणून दिलाय. अरे बाप रे, आता अटॅक यायची वेळ आली आहे सगळ्यांना. आता ही अश्विन, अर्जुन आणि हा चैतन्य तिघे म्हणतात बाप रे कापूस. पूर्णाजी म्हणतात बाप रे कापूस. अश्विन म्हणतो केवढी मदत केली आहे तू अस्मिता ताई, आता पुढच्या वर्षीपर्यंत कुठली मदत नाही केली तरी चालेल. मजा येते प्रेक्षकांनो अशा लोकांना चिडवायला. म्हणजे प्रत्येक घरामध्ये असं एक तरी शेंडेफळ असतंच. मग आता या पूर्णाजी म्हणतात काय रे अर्जुन, सायली कुठे? मग अर्जुन म्हणतो अगं आजी तयार होतीये, ती येईलच इतक्यात. लगेच अस्मिता म्हणते काही नाही ग, घरातली कामं टाळण्यासाठी ना मुद्दामूनच उशिरा येणार आहे ती. कल्पनाताई म्हणतात अगं ती सायली आहे, कामं टाळायला अस्मिता आहे का ती? पूर्णाई म्हणतात रविराज तन्वी नाही आली अजून. रविराज म्हणतात येईल येईल ती येईल, ते नट्टापट्टा करत असते ना ती, जरा वेळ लागतो तिला. नाही अनंत चतुर्दशीच्या आधी येईल ती नक्की, अशी आशा करतो. आता पुन्हा सगळ्यांचा एकच हशा पिकलाय.
थोडक्यात काय, गणपती बाप्पाचं आगमन आणि घरामध्ये आनंदी आनंदी वातावरण आहे. प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांची तयारी झाली का? मला पण खूप तयारी करायची आहे, पण वेळात वेळ काढून मी तुम्हाला हा आज एकच एपिसोड देणार आहे. म्हणजे बाकीचे तर आज नसतातच, तसे मी लिमिटेडच भाग देते प्रेक्षकांनो. घरातल्या जबाबदाऱ्या असतात ना बाकीच्या. असो, तर आता ही सुमन उठवत असते या नागराजला. हो, उठा उठा लवकर. नागराज काही उठत नसतो. तेव्हा ही सुमन म्हणते, उठा, तुम्हाला लक्षात नाही का सुभेदारांच्या घरी जायचंय तुम्हाला? अहो, गणेश चतुर्थी आहे आज. आता हा नागराज म्हणतो, जाऊया ना मग. आता सुमन म्हणते, अहो उठा, मी नाही येणार आहे यावर्षी तिथे सुभेदारांकडे. मला दादाच्या घरी जायचंय. दादाच्या घरी गणपतीचं आगमन होईल तर मी तिथे असायला हवं ना. नागराज वैतागतो आणि म्हणतो, जाय ना मग तू. आता का तुझी वाजत गाजत मिरवणूक घेऊन जाऊ तुझ्या दादाकडे? मला कशाला सांगते? सुमन म्हणते, अहो तसं नाही, पण उठून आवरा ना पटापटा. मी नाश्ता देते तुम्हाला आणि तुम्ही लवकर जा हं सुभेदारांकडे. माझ्या वतीने माफी मागा पूर्णाईची. त्यांना सांगा गौरी गणपतीची कामं माझ्या वहिनीवर पडतात ना, त्यामुळे मला माझ्या माहेरी जावं लागतंय. सांगाल ना? नागराज म्हणतो, हो सांगाल ग बाई. मग आता सुमन म्हणते, उठा ना मग, आता पुन्हा काय झोपलेत तुम्ही? नागराज म्हणतो, अगं उठलो ना, आता बसलोय ना उठून. आवर तू तुझी, मला आधी कॉफी देऊन टाक. मग आता ती सुमन पुन्हा म्हणते, आवरा पण लवकर, पूर्णाई वाट बघत असतील. नागराज सुमन गेल्यावर पुटपुटतो, पूर्णाई? पूर्णाई गेली खड्ड्यात. त्या प्रियानं काय दिवे लावले असतील तिकडे गणपतीमध्ये ते बघायचंय मला. झोपेच्या गोळ्या खाऊ घालते म्हणे सायलीला. ती सायली मिली बिली नाही म्हणजे मिळवली, नाहीतर इथं मला निस्तरावं लागेल. आवरा नागराज शेठ, आवरा. आता बघा हा प्रेक्षकांनो, इकडे सायली छान तयार होऊन आली आहे. तिने पिंक कलरची साडी घातली आणि अर्जुनचा सुद्धा पिंक कलरचाच ड्रेस आहे, म्हणजे तो कोट आहे. आता अर्जुन सायलीकडे बघतच राहतोय आणि त्याची विकेट पडली आहे. मग आता सगळे सुभेदार कुटुंब सायलीकडे बघतायत, तशी ती गोडच दिसते म्हणा. मग आता चैतन्य येतो अर्जुन जवळ आणि अर्जुनला म्हणतो, म्हणजे बघा हा पूर्णाजी रविराज ते सुद्धा सायलीकडे सारखे बघतायत. मग आता सायली अशी जिन्यावरून खाली येते आणि यांच्या समोर येऊन उभी राहते. अर्जुन बघत असतो तिच्याकडे. तेव्हा चैतन्य म्हणतो, ओ अर्जुन सुभेदार, विकेट पडली की काय तुमची? अजून गणपती अनंत चतुर्दशी पर्यंत आहेत, त्यामुळे आता असंच उभं राहणार आहेस का इथे? अर्जुन आता हसायला लागतो गालातल्या गालात. मग आता पूर्णाजी म्हणतात, काय ग सायली, बरं वाटतंय ना तुला? सायली म्हणते, हो पूर्णाजी, बरं वाटतंय मला. आता या कल्पना म्हणतात, अस्मिता अगं ती ताटात फुलं ठेवली आहेत, ती जरा वेगळी वेगळी कर, का ते पण मीच करायचंय? मग आता ही विमल देत असते फुलं अस्मिताकडे. अस्मिता किती जीवावर आल्यासारखी म्हणते, बरं दे इकडे, करते मी. मग आता ही सायली म्हणते, मी करू का आई? मग लगेच आता अस्मिता म्हणते, हा हा कर कर, तू कर. आता कल्पनाताई म्हणतात, सायली तुला काय सांगितलं मी, तू कामाला हात लावायचं नाही म्हणून? हे बघ, तू आराम करायचा आहेस. अर्जुन पण असा खुणवत असतो सायलीला, मम्मा सांगते ते ऐकायचं म्हणून. आता विमलला सांगतात कल्पनाताई, आण इकडे ते फुलाचे ताट दे अस्मिताकडे विमल, आण. आता अस्मिता जीवावर आल्यासारखं राग बघतीये कल्पनाताईंकडे. असो, पण आता या पूर्णाजी म्हणतात, या घरामध्ये ना सवयच नाहीये कोणाला सायलीशिवाय काम करायची. जरा शिकू देत त्यांना, सायलीशिवाय पण कामं करा म्हणा. प्रत्येक वेळेला सायली हे दे, सायली ते दे, असंच करत राहणार हे. आता बघा हा, तेवढ्यात प्रतापराव येतात आणि म्हणतात, अगं सायली, पाट कुठे ठेवली आहेत बेटा तू? आता सायली काही म्हणणार, तेवढ्यात सगळेच जण हसायला लागतात. प्रतापरावांना कळतच नाहीत सगळे का हसतात त्यांना. ते म्हणतात, काय झालं हसायला एवढं, असं काय विचारलं मी? आता या पूर्णाजी म्हणतात, अरे काय प्रताप, हसायला काय झालं काय? तू शोध ना कुठे आहेत पाट ते. प्रतापराव म्हणतात, मी कुठे शोधणार आहेत पाट आता? पूर्णाजी म्हणतात, बघ जरा बघ, असतील तिकडे पाट बघ. आता प्रतापराव म्हणतात, बरं शोधतो. आता ही सायली त्यांच्या मागे जाते आणि हळूच त्यांच्या कानात सांगते की कुठे आहेत पाट. आणि मग आता सायली या सगळ्यांना म्हणते, पूर्णाजी बघा ना, सगळेजण बाप्पाच्या आगमनाची तयारी करतायत आणि मी काहीच करत नाहीये. मला नाही अजिबात आवडत आहे. मी बरी झाली आहे ना पूर्णाई आता. नाही म्हणजे मला तुम्ही असं सतत बसून राहायला सांगितलं तर मी आणखीन आजारी पडेल ना. अर्जुन म्हणतो, अगं सायली, पण सायली म्हणते, नाही आता मी कोणाचं काही ऐकणारच नाही. बाप्पा येणार आहे, त्याच्या आगमनासाठी सगळ्यांनी कसं हसऱ्या चेहऱ्याने असायला हवं ना. मग मी एकटी अशी नाही बसून राहणार. आणि मग प्रतापराव म्हणतात, सापडले मला पाट, सापडले. मग आता रविराज म्हणतात, सापडले का रे प्रताप, छान छान. आता काय कर, एक पाट घे आणि आपण गणपती बाप्पा आणायला जाऊयात. आता अस्मितामध्येच विषय काढते, अरे पण तन्वी कुठे? सगळेजण दिसत आहेत, तीच नाहीये. मग आता रविराजांना जरा कानकोंड होतं. ते म्हणतात,
मला वाटतंय त्यापेक्षा जरा जास्तीच वेळ लावतीये ना तन्वी. अस्मिता म्हणते हो ना, मगाशी मी जेव्हा निघाले तेव्हा झोपलेली होती ती. आता ही विमल म्हणते हो ना, मी कॉफी घेऊन गेले होते रूममध्ये त्यांच्या मगाशी, पण त्या तेव्हा पण झोपलेल्याच होत्या, मग मी टेबलवरच ठेवली कॉफी. आता सगळ्यांना प्रश्न पडलाय अशी कशी झोपली ही. मग आता या पूर्णाजी चिडतात ना, त्या म्हणतात रविराज तुम्ही तन्वीला सांगितलं होतं ना की बाप्पाच्या पूजेला बसायचंय, सणाचा दिवस आहे हे माहिती आहे का तिला. रविराज म्हणतात हो पूर्णाई सांगितलं होतं मी तिला. मग आता पूर्णाजी म्हणतात कमाले बाई, एवढ्या वेळ झोपावं का सणासुदीच्या दिवशी. कल्पनाताई म्हणतात हो ना, खरंच कमाल आहे. म्हणजे बघा ना, आमच्या सायलीला बरं नाहीये तरी पण ती लागली सुद्धा कामाला, पण अजून तन्वीचा पत्ताच नाहीये. मग आता अर्जुन आणि अश्विन म्हणतात अस्मिताई जा आणि बघून ये ती रेडी झाली आहे की नाही तन्वी. आता रविराजांना इतकं कानकोंड वाटतं ना, बिचाऱ्यांना कसं तरीच होतं. अर्जुन म्हणतो बघ बघ अस्मिताई ती रेडी झाली आहे का पाहून ये, तोपर्यंत आम्ही जाऊन बाप्पा घेऊन येतो. अस्मिता म्हणते बरं बघते मी जाऊन. रविराज आता निघालेत आणि प्रतापराव पण निघालेत गणपती आणायला आणि सगळेच जण म्हणतात गणपती बाप्पा मोरया. आणि आता यांच्या घरी गणपती आगमनाची तयारी झाली आहे. आपली राहिली आहे प्रेक्षकांनो, ऐकला ना एपिसोड पटकन तयारीला लागा. अरे पण थांबा, पुढचा प्रोमो ऐकून जा आणि आमचा बाप्पा बघून जा. आता पुढच्या प्रोमोमध्ये आपण बघतोय गुरुजी म्हणतात तुमच्या मानसकन्येला बोलवा, पूजेसाठी तुम्ही त्यांनाच सांगणार आहात ना. मग कल्पनाताई म्हणतात तन्वी अजून सुद्धा आलेली नाहीये. मग आता पूर्णाजी म्हणतात तिच्यासाठी बाप्पाची पूजा थांबणार नाही. रविराज आणि प्रतिमासाठी तू त्यांच्या मुलीसारखी आहेस सायली, आजची पूजा या दोघांसोबत तू कर. आता असं म्हटल्यानंतर सायली खुश, रविराज खुश आणि आता हे सगळे पूजा बिजा झाल्यावर मग उठली ही प्रिया. पण प्रेक्षकांनो आता आपल्याला थोडं सोमवारची वाट बघावी लागणार आहे, कारण या सायलीने दुधाचा ग्लास कसा बदलला काय बदलला ते काही आज त्यांनी दाखवलेलं नाहीये. पण खरंय कर्माचं फळ पुढे उभे राहतच. आपण जसं कर्म केलं ना तसंच फळ आपल्याला मिळतं आणि प्रियाच्या बाबतीत त्यांनी ते दाखवलंय, खूप छान दाखवलंय. आता प्रेक्षकांनो तुम्हाला मी आमचा बाप्पा शेअर करते, तुम्ही सुद्धा मला तुमचे बाप्पा ईमेल आयडी वरती माझ्या शेअर करू शकता. आज वेळ काढून मी तुम्हाला ठरल्याचा रिव्ह्यू दिलाय. प्लीज लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा. तर हा आहे आमच्या घरचा बाप्पा. कालच आम्ही दुपारपासून हा बाप्पा बनवायला सुरुवात करतो आणि आता आज या बाप्पाची प्रतिष्ठापना होणार अगदी मंत्र पूजा विधी सहित. किती छान वाटतं ना बाप्पा, म्हणजे माझा असो तुमचा असो कोणाचाही असो आपला बाप्पा दिसायला गोडच आहे, त्यात शंकाच नाहीये. प्रेक्षकांनो सणासुदीचं वातावरण म्हटलं की घरात कसं आनंदी वातावरण असतं ना, खूप छान वाटतं, एकदम भारी. आणि आमचा बाप्पा 1.5 दिवसाचा आला आला आणि गेला गेला असं होतं आम्हाला, पण खूप मजा येते आणि मस्त वातावरण असते या दिवसामध्ये. कसा वाटला आमचा बाप्पा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. माझ्या अहोंनी बनवलाय आणि मी पण मदत केली आहे त्यांना. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आजचा भाग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.